मागील भागात आपण पाहिलं नैनाच्या आणि प्रणीतच्या लग्नाची तयारी त्यांच्या त्यांच्या घरी सुरू होते. लग्नाच्या आधीचे एक एक कार्यक्रम दोन्ही घरांमध्ये होत होते. बघता बघता हळदीचा दिवस उजाडला होता. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 32. दुपारी नयनाला हळद लावायची होती म्हणून मामा सकाळीच अंगणात पाण्याचे ड्रम भरून ठेवत होते. सुमनबाई आणि बाकीच्या बायका हळदीच्या कार्यक्रमाची तयारी करत होत्या. घरातल्या पाहुण्यांची मुलं उगीचच इकडून तिकडं फिरत होती. नयनाला जाग आलेली बघून गायत्री तिच्याजवळ गेली. नयनाताई, चला लवंगाची धुरी देते मेहंदीला, म्हणजे तिचा रंग अजून टिकेल, गायत्री म्हणाली. नयना तिच्या मागं स्वयंपाकघरात गेली. गायत्रीनं लोखंडी तव्यावर लवंगा टाकल्या. आता ह्यावर हात धरा. लवंगाचा चांगलाच धूर निघू लागल्यावर तिनं नयनाला म्हटलं. नयनाचं लक्ष तिच्या हाताकडं गेलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. वहिनी, मेहंदीला काहीच रंग चढला नाही. हातावरच्या फिक्या केशरी रंगाच्या मेहंदीकडं बघत नयना म्हणाली. तिचा स्वर अगदी कातर झाला होता. मेहंदीलाच रंग नसेल कदाचित, किंवा कधी कधी रंग उशिरा चढतो. गायत्रीनं तिची समजूत काढली खरी, पण तिच्याही मनात नको तो विचार येऊन गेला. पण तुम्ही तर म्हणाला होता ना की प्रेम असलं की रंग चढतो, नयना म्हणाली. अहो, कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवता? तसं असतं तर लोकांचे घटस्फोट का झाले असते? नवऱ्याला आपल्या प्रेमात पाडायचं असतं आणि ते आपल्या हातात असतं, मेहंदीच्या रंगात नसतंच, गायत्री म्हणाली. नयनानं त्यावर मान डोलवली. तिचं लक्ष गायत्रीच्या हाताकडं गेलं. गायत्रीच्या हातावर मेहंदी अगदी गर्दलाल रंगली होती. पण वहिनी, तुम्ही सुद्धा हीच मेहंदी लावली ना, मग तुमच्या हातावर एवढी कशी रंगली, नयना म्हणाली. प्रत्येकाच्या अंगात उष्णता वेगवेगळी असते. कदाचित माझ्या अंगात जास्त उष्णता असेल म्हणून मेहंदी जास्त रंगली असेल. आता उगीचच काही बाही विचार करू नका बरं. चला फ्रेश व्हा आणि छानशा तयार व्हा, गायत्री म्हणाली. नयनाच्या डोक्यातून मात्र मेहंदीचा विषय काही केल्या जात नव्हता. नयनाच्या हळदीचा मुहूर्त दुपारचा होता. हळदीच्या मुहूर्ताची वेळ होण्याआधी दारात बँडवाले येऊन पोहोचले. त्यांच्या आवाजानं संगीता मामी बाहेर आल्या. पण आम्ही तर बँडवाला सांगितलाच नव्हता, तुम्ही कसं काय आलात? संगीता मामी बँडवाल्यासोबत बोलत होत्या. मी सांगितलं आहे बँडवाला,
तुला काही अडचण? मामा मामीला म्हणाले. अजून पैसे उधळा. मामी चिडून तिथून घरात जाऊ लागल्या. जरा 2-3 दिवस तुझं तोंड बंद ठेवशील आणि जरा तोंडावर बरे हावभाव ठेवशील तर बरं होईल. घरात मंगल कार्य आहे. उगी सुतकी चेहरा ठेवून फिरू नकोस. सुमनबाई संगीता मामींना अडवत म्हणाल्या. मामी मात्र त्यावर एक शब्दही बोलल्या नाहीत. वाकडं तोंड करून घरात निघून गेला. हळदीच्या कार्यक्रमाचा मुहूर्त जवळ आला होता. पिवळ्या रंगाच्या साडीत नयनाचं रूप अजूनच उजळून निघालं होतं. गायत्रीनं तिच्यासाठी हळदीला घालायला म्हणून छान पांढऱ्या रंगाचे फुलांचे दागिने आणले होते. ते दागिने घालून हलकासा मेकअप करून योगिता आणि गायत्रीनं नयनाला छानसं तयार केलं होतं. हातात भरलेल्या हिरव्या बांगड्यांचा चुडा अजूनच तिच्या सौंदर्यात भर टाकत होता. तितक्यात फोटोग्राफर येऊन पोहोचला. ह्या दिप्याच्या बाबानं फोटोग्राफर पण सांगितला. संगीताबाईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. संगीताबाई, आता तोंड चांगलं ठेवा, नाहीतर प्रत्येक फोटोत वाकडं तोंड निघायचं. सुमनबाईंनी त्यांना बरोबर सुनावलं. योगिता आणि गायत्री नयनाला घेऊन बाहेर आल्या. नयना अंगणात ठेवलेल्या चौरंगावर बसली. आजूबाजूच्या बायकाही हळदीच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. मी तर असं ऐकलंय की शनिवारी हळद लावत नसतात. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणाली. हो ना, लग्नावर परिणाम होतो म्हणे त्याचा. शनिवार तसा वाईटच. शुभकार्य चांगल्या दिवशी करावं. दुसरी बाई पहिलीला म्हणाली. बाई, आजकाल लोक काहीच पाहत नाहीत. शनिवार म्हणू नका की एकादशी म्हणू नका. तिसरी बाई दोघींना म्हणाली. असं काही नसतं. मुळात आपण लग्न तिथी बघून करतो आणि आज दुपारी 12 वाजताच तिथी बदलली आहे. भटजींना विचारूनच करतोय बरं सगळं. आणि शनिवार काय किंवा कोणताही वार काय, माणूस चांगला असला की सगळंच चांगलं होतं, नाही का? ज्याचं मनच वाईट त्याच्यासाठी सगळंच वाईट. सुमनबाईंनी तिघींची बोलती बंद केली. सर्वांनी नयनाला हळद लावली. हळद लावल्यानंतर नयनाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं होतं. इकडं प्रणीतच्या हळदीची तयारी लीलाबाईंनी अगदी जोरात केली होती. ममता आणि मीनाक्षी मागं लागल्या म्हणून श्यामरावांनी दारासमोर डीजे लावला होता. दोघीच्या सासरची मंडळीही हळदीसाठी आली होती. डीजेच्या मोठ्या आवाजात सगळेजण अगदी बेभान होऊन नाचत होते. प्रणीत, चल तर, सगळे मस्त मजा करताय. मीनाक्षी त्याला बोलवायला आली. तू करतेस तेवढी मजा कमी नाहीये का?
चुपचाप इथून निघून जा हा. प्रणीत तिच्यावरच खेकसला. तशी मीनाक्षी तिथून निघून परत नाचायला गेली. डीजेच्या तालावर सगळ्यांचेच पाय अगदी थिरकत होते. थोड्या वेळात ममता त्याच्याजवळ आली. चल तर, अरे नाचायला काय जातंय? दुसऱ्याच्या लग्नात आपण जीव तोडून नाचतोच की. हे तर आपलं घरचंच लग्न आहे. ममता त्याला म्हणाली. तुम्ही सगळे डोक्यावर पडले आहात का? मी म्हटलं ना एकदा, मला नाचायचं नाहीये म्हणून. आणि जरा तुझ्या नवऱ्याकडं बघ. पिऊन एवढा टल्ली झालाय की त्याची बायको कोणती हेही त्याला समजेना. ते बघ कोणत्या बाईसोबत नाचतोय. प्रणीत तिला म्हणाला आणि ममता तिच्या नवऱ्याला शोधायला गेली. तो बळीला बकरा देतात ना, तशी स्थिती झालीये माझी. तो बकरा सोडून बाकी सगळे कसे आनंदात असतात, तसेच हाल झालेत माझे. इथं असा बसून राहील ना तर सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे जाईल आणि मग उगीचच मला नाचायला बोलवतील. घरात जाऊन तरी काय करू? एवढ्या आवाजात झोपही लागायची नाही. काय करावं? इथं बाजूलाच उभा राहतो, म्हणजे कुणाला मी पटकन दिसणार नाही. प्रणीत मनाशीच पुटपुटला आणि कुणाला न दिसेल असा एका कोपऱ्यात जाऊन उभा राहून सगळ्यांकडं बघत बसला. सुट्टीचे हे 3-4 दिवस कसे संपतील काय माहीत. मी ऑफिसमध्ये नाही तर मोनिकाची बाकीच्या लोकांसोबत जास्त मैत्री होईल का? यार, ही मोनिका आधी का नसेल आली बरं? ही आधी आली असती तर ही काळी धोंड गळ्यात बांधून घ्यायची गरजच नव्हती. पण मी ठरवलंय, लग्न झालं की काही महिन्यातच मी घटस्फोट घेणार. आईला नाच म्हणावं, सून सून करत किती दिवस नाचते ते. ती काळी धोंड पायावर पडली ना की समजेल कशी लागते जोरात ते. बस काहीच दिवस. लग्नानंतर कायद्यानं जितक्या दिवसात घटस्फोट मिळेल तितक्या दिवसात तो घेऊन ह्या बळजबरीच्या नात्यातून मी स्वतःला सोडवून घेणार. स्वतःच्याच हळदीच्या दिवशी प्रणीत स्वतःच्या घटस्फोटाचा विचार करत होता. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.